नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एका सोयाबीनच्या प्लॉटवर आलेलो आहोत आणि आपल्यासोबत शेतकरीसुद्धा आहेत. त्यांनी कोणती व्हेरायटी लावली काय नाही ह्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण शेतकऱ्यांचं नाव विचारून घेऊ. दादा आपलं नाव सांगा. सर माझं नाव विशाल शिंदे, मी बोदळी या गावचा आहे. तालुका किनवट जिल्हा नांदेड. आणि ही व्हेरायटी कोणती आहे? सर मी ही व्हरायटी बूस्टर कंपनीची सई 8888 ही व्हरायटी या ठिकाणी यावर्षी वापरलेली आहे. बरं, लागवडीची जी पद्धत आहे ती कशा पद्धतीने आहे तुमची? लागवड जी आहे सर, मी हे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं सई 8888 या वाहनाचा या ठिकाणी लागवड केलेली आहे. आणि ही व्हरायटी एकदम उत्तम क्वालिटीची मला वाटली. आता इतक्या दिवसामध्ये आज यावर्षी बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती पाऊस झालेला आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये आपण बघत आहोत की शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. तर या ठिकाणी बऱ्याच लोकांना या ठिकाणी मोड फुटलेलं आहे सोयाबीनला. आता तुम्ही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपल्या व्हरायटीला इतका जोरात मोठ्या प्रमाणावरती पाऊस होऊन सुद्धा अजूनही या ठिकाणी मोड या ठिकाणी फुटलेले नाही. कुठे बघा, आणि लाग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुरुवातीपासून ते शेंड्यापर्यंत या ठिकाणी लाग आहे. त्यामुळे ही व्हरायटी मला एकदम बेस्ट क्वालिटीची वाटली. मित्रांनो, या व्हरायटीचे एक वैशिष्ट्य म्हणजे याला चार दाण्याचं प्रमाणसुद्धा साधारण 30 ते 40% याला चार दाणे दिसतात. हो, अगदी बरोबर आहे. हार्वेस्टिंग व्हरायटी जे म्हणतो आपण, बरेच शेतकरी मजुराच्या अभावी जे म्हणतो आपण हार्वेस्टिंग व्हरायटी पाहिजे, तर ही व्हरायटी हार्वेस्टिंगसाठी एकदम जबरदस्त व्हरायटी आपल्याला वाटते. तर आपल्यासोबत बूस्टर कंपनीचे जे प्रतिनिधी आहेत, आमच्या गावाचे माझेच मित्र आहेत, तर त्यांना आपण विचारून घेऊ की कालावधी किती आहे काय नाही. तर नाव सांग, म्हणजे हे सांगा. माझं नाव रामदास राजने, मी बूस्टर फार्म जेनेटिक या कंपनीचा प्रतिनिधी. हे जे आपलं जे 8888 जे वाहन आहे याचा जे कालावधी आहे ते 105 दिवस घेते, समजा 100 ते 105 दिवस घेते. आणि हार्वेस्टिंग व्हरायटीला जबरदस्त आहे. हार्वेस्टिंगसाठीच बनलेली आहे. जे व्हरायटी आहे ती हार्वेस्टिंगसाठी चांगली आहे आणि जे MP मध्ये सर्वात जास्त समजा याचा वापर होतो. आणि आपल्या इकडे बऱ्याच शेतकऱ्यांना ही व्हरायटीबद्दल माहीत नाही, तर काय सांगाल, म्हणजे शेतकऱ्यांनी लावायला पाहिजे की नाही? नाही, 100% लावायला पाहिजे. चांगली व्हरायटी आहे. जे समजा आपल्या इकडे समजा हिचं तेवढी ही नाही आहे व्हरायटी, पण आता रिसर्चमध्ये आहे व्हरायटी चांगली आहे. रिसर्च व्हरायटी असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना या व्हरायटीबद्दल काही माहिती नसेल. परंतु हार्वेस्टिंगसाठी जे शेतकरी हार्वेस्टिंग काढतात अशा शेतकऱ्यांसाठी साधारण आता याची उंची बघितलं तर साधारण कमरेपर्यंत, म्हणजे साधारण 3 फुटापर्यंत उंचीला आहे. आणि बुडापासून शेंड्यापर्यंत, ज्याला आपण लाग म्हणतो, हे बुडापासून शेंड्यापर्यंत शेंगा दिसतात. आणि आणखी एक म्हणजे, आणि ही व्हरायटी एवढ्या वातावरणामध्ये सुद्धा ही आडवी झोपली नाही, हेचं विशेष थोडंसं म्हणता येईल याला. कारण की एवढं उंची असून बऱ्याचदा काय होते की उंच वाढल्यामुळे सोयाबीन पडते की काय याची भीती मनामध्ये शेतकऱ्यांच्या राहते. आणि अशामध्ये सोयाबीन याच्यामध्ये सुद्धा एवढ्या खराब वातावरणामध्ये सुद्धा ही व्हरायटी पडली नाही, म्हणजे थोडंसं विशेष थोडंसं आहे याच्यामध्ये. तर थोडंसं कॅमेराने औषध दाखवा, म्हणजे सर्व शेतकऱ्यांना समजून जाईल की व्हरायटीमध्ये जी गुणधर्म आहे सोयाबीनचे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. उंचीला चांगली आहे हार्वेस्टिंग व्हरायटी आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळते. संपूर्ण शेत. आणि किती एकरमध्ये लावली साधारणतः ही? सर ही मी 3 एकरमध्ये लागवड केलेली आहे. 3 एकरमध्ये? हो सर. आणि अपेक्षित उत्पादन किती आहे, म्हणजे होईल अंदाजा? सर मला याच्या अगोदरचं तर काय अनुभव नाही, कारण माझं हे पहिलंच वर्ष आहे आपल्या कंपनीचं. मी वाहन वापरलेलं आहे आणि शेती ही सुरुवातीलाच केलेली आहे, म्हणून मला काय तेवढं निश्चित असा अंदाज या ठिकाणी सांगता नाही येणार. पण पाहूत आता नक्कीच आपण किती होईल ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणा किंवा पुढच्या वेळेस तुम्हाला नक्कीच याचं उत्पादन किती झालं हे नक्कीच त्याद्वारे कळवेल. बरं, तर आपल्यासोबत तुमचे जे बंधू आहेत त्यांनासुद्धा आपण विचारून घेऊ. बरं, सोयाबीनबद्दल काय वाटते? सोयाबीनबद्दल तर मी मागच्या वर्षाचा माझा अनुभव सांगतो. तर मी माझ्या शेतामध्ये हे 8888 हेच वाण लावलं होतं आणि मला जवळपास 10 क्विंटलचा ॲव्हरेज मिळालेला आहे. मला आधी वाटलं होतं की किती ॲव्हरेज येईल काय नाही, कारण जेव्हा मी माझ्या शेतामध्ये हे वाण लावलं आणि माझ्यासाठी नवीनच होतं हे वाण. बरोबर. मी लावलं हे वाण जवळपास, आता उंची बघा ना तुम्ही, तू कमरेपर्यंत आले आणि 3 फुटापर्यंत उंची आहे. 3 फुटापर्यंत उंची आहे. आणि माझ्या शेतामध्ये जवळपास राजने भाऊला सांगतो की इथपर्यंत वाढलं होतं. आणि जेवढे शेतकरी होते आजूबाजूचे आले, बघितले, म्हणले तुमचं सोयाबीन माजला, तुमच्या सोयाबीनला आता काहीच लागणार नाही. पण नंतर फुलं लागले, नंतर जेव्हा शेंगा लागल्यात तेव्हा बुडापासून ते शेंड्यापर्यंत पूर्ण शेंगा होत्या. आणि मला अपेक्षित होतं की एक 8 क्विंटलपर्यंत सोयाबीन होईल, कारण आमचा जो एरिया आहे बोदडी परिसरातला, तर इथे 7 क्विंटल 8 क्विंटल एवढं सोयाबीन होतं, चांगलं सोयाबीन. तर योगायोग चांगला आणि निसर्गानं पण चांगली साथ दिली होती. गेल्या वर्षी एवढा पाऊस नव्हता, म्हणजे सगळं व्यवस्थित होतं, म्हणून 10 क्विंटलच्या जवळपास मला उतार आला आहे. आणि आता हे जे हार्वेस्टिंगसाठी जे यांनी म्हणले हे हार्वेस्टिंगसाठी उपयुक्त वाहन आहे, तर ते कशासाठी,
एकतर हे उंच वाढते आणि जर तुम्ही जरा कॅमेराजवळ घ्या ना एकदम बुडाला घेता जमेल तर. आणि हे जे आहे ना मान तर तुम्ही बघू शकता इथे जवळपास 1 हित जे आहे 1 हित खालून शेंगा नाही त्याला कोणतंही झाड बघा हे बघा हां 1 हित त्याला शेंगा नाहीत. म्हणजे जेव्हा आपण हार्वेस्टिंग करतो तेव्हा जे शेतकऱ्याच्या मनामध्ये जे भीती असते की आपलं शेंगा वाया जातील किंवा नुकसान होईल तर ते नुकसान होण्याची अजिबात भीती नाही. म्हणजे हार्वेस्टरने कट केल्यानंतर हार्वेस्टरला पण खूप चांगली जागा भेटायली कट करण्यासाठी. तर त्याच्यासाठी हार्वेस्टिंगसाठी अतिशय उत्तम आहे. आणि मला जे शेतकरी आहेत की ज्यांचं बेडवर लागवड नाही आणि जे पारंपरिक पद्धतीने अशी लागवड करतात त्यांनी हेच वाण निवडावं. कारण तुम्हाला जे मजुराचा खर्च आहे तो पण वाचते. आता आमच्या इथे 3,000 जवळपास कापायला घेतात आणि काढायला 3,000 म्हणजे 6,000 रुपये जातात. आता तो राजभाऊलाही माहीत आहे. बरोबर आहे. पण जेव्हा आपण हार्वेस्टरनं काढतो तर आता सध्याला गेल्या वर्षी 2700 रुपये रेट होता एकरी. तर म्हणजे जवळपास अर्धे पैसे आपल्या हार्वेस्टिंगचे वाचतात. तर जे शेतकरी बेडवर लागवड करत नाही तर त्यांनी निश्चितच या वाहनाचा निवड करायला पाहिजे. आणि आणखी एक विशेष मी सांगतो शेतकरी मित्रांना माझा अनुभव ही जी व्हरायटी आहे ही बेडवर लावण्यासाठी तेवढी उपयुक्त नाही. कारण याचं जे बियाणं आहे आता आपण जे बेडवर जो बियाणं लावतो जवळपास 12 किलो बियाणं आपण आपल्या शेतामध्ये टाकतो. राजभाऊचे पण तुम्ही व्हिडिओ बघितले असेल आधी त्यांनी पण बियाणंच तेच आहे ना आपलं 10 ते 12 किलो टोकन जेव्हा करता तेव्हा ते तेवढं बियाणं टाकता आणि जमीन जरा थोडी हलकी असेल तर तिथं 20 किलो पण बियाणं पडते. हां चांगली जमीन असेल तर 12-15 किलो ठीक आहे. पण हे जे बियाणं आहे हे उभाट वाढणारी वाहन आहे त्याच्यामुळे हे जास्त फाटा करत नाही. त्याच्यामुळे याचं जे प्लांट पॉप्युलेशन आहे आपल्याला जास्त ठेवावं लागतं. बरोबर. हां तर याचं आपल्याला कमीत कमी 25 किलो बियाणं आपल्याला एका एकरमध्ये टाकावं लागतं. आपलं आता हे बुस्टर कंपनीचे जे संस्थापक आहेत गजानन जाधव सर त्यांनी तर 30 किलोचं रिकमेंडेशन केलेलं आहे की तुम्ही 88 जर तुम्ही टाकत असाल तर 30 किलो टाका. तर आता त्याच्यामुळे जर तुम्हाला 30 किलो बियाणं टाकायचं असेल किंवा 25 किलो बियाणं टाकायचं तर टोकनवर शक्य नाही. त्यामुळे ही वाण आपल्याला दाट पेरावं लागते. त्याच्यामुळे हे तुम्ही बेडवर न पेरता जे आपण पारंपरिक पद्धतीनं पेरतो त्या पद्धतीनं पेरलं तर एकदम अतिशय उत्तम राहील. धन्यवाद. संपूर्ण सोयाबीनबद्दल शेतकऱ्यासोबत त्यांचे बंधू आहेत त्यांच्यासोबतसुद्धा आपण चर्चा केली. तर वाणाबद्दल चांगला रिस्पॉन्स दिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. ठीक आहे.